एक महत्त्वाची बातमी आहे। शिंदेंच्या सेनेचा उद्या गोरेगावात नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा असणार आहे। आधी शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानात होणार होता। आझाद मैदानावरील मेळाव्यासाठी तयारीही सुरू करण्यात आलेली। आझाद मैदानावरती कार्पेट आणि खुर्च्या तशाच पडून आहेत। सध्या मेळाव्यासाठी आणलेले साहित्य हटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते। या संदर्भात कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील। कृष्णा, नेमकी कशी सध्या तयारी सुरू आहे? वर्षा, आपण पाहतो की शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पहिल्यांदा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होणार होता आणि त्यासाठी जी तयारी दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली होती ती सुद्धा आपण पाहतो आहोत। स्टेज सुद्धा जो उभारण्यात आलेला आहे तो सुद्धा अर्धवट अवस्थेमध्ये आहे। त्याचबरोबर शेकडो खुर्च्यांचा ढीग मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पाहायला मिळतो आहे। मात्र पावसामुळे मैदानामध्ये पाणी साचलेलं आहे, चिखल मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे इथे दसरा मेळावा घेण्याचा निर्णय हा शिवसेनेने रद्द केलेला आहे आणि त्याच्याऐवजी गोरेगावच्या नेस्कोमध्ये दसरा मेळावा पार पडणार आहे। मात्र जी काही तयारी इथे करण्यात आलेली होती ती आपल्याला पाहायला मिळते आहे। सध्या हा स्टेज, त्याचबरोबर खुर्च्या आणि जे कार्पेट टाकलेलं आहे, जे खराब झालेलं आहे ते सुद्धा हटवण्याचं काम सुरू आहे। जे काही कर्मचारी काम करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच्याबरोबर जो पाठीमागचा भाग असतो स्टेजचा तो खरं तर VIP एंट्रीचा असतो, मात्र तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चिखलाचं साम्राज्य झालेलं पाहायला मिळतं आणि ही सगळी परिस्थिती पाहता पावसाचा अंदाज होता आणि मुंबईमध्ये सातत्यानं कोसळणारा पाऊस पाहता या ठिकाणी दसरा मेळावा घेणं उचित होणार नाही असा विचार करून शिवसेनेनं हा इथे दसरा मेळावा घेण्याचा निर्णय बदललेला आहे आणि त्याच्याऐवजी गोरेगावच्या नेस्कोमध्ये हा दसरा मेळावा पार पडतो आहे। मात्र जी तयारी लाखो रुपये खर्च करून इथे करण्यात आलेली होती, त्या खुर्च्यांची ऑर्डर असेल किंवा स्टेजचा जो काही हा उभारण्यात आलेला भाग असेल तो सुद्धा आता पूर्णपणे रद्द करून इथलं जे सामान आहे किंवा सामग्री जी आहे ती सुद्धा हटवण्याची तयारी जी आहे ती केली जाते आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्याने जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।